संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। आरोपींवर दोष निश्चितीसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाची शक्यता। नाशकात भाजपकडून देवयानी फरांदेंची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती। आमदार राहुल ढिकलेंच्या जागी फरांदेंकडे जबाबदारी। इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच निर्णय जाहीर। नाशिकच्या तपोवन परिसरामधील 1800 झाडं तोडण्यावर स्थगिती। पूर्वपरवानगीशिवाय एकही झाड तोडले जाणार नाही। मुंबई हायकोर्टाचे निर्देश। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2,33,000 वाढलेल्या महिला मतदार ठरणार गेम चेंजर। 2017च्या तुलनेमध्ये यंदा 3,49,720 मतदार वाढले। 1,55,712 पुरुष मतदार वाढले। हवेची गुणवत्ता तपासणी यंत्र बसवा। बांधकाम प्रकल्पांना पुणे पालिकेचे आदेश। वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाचा निर्णय। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात कडाक्याची थंडी। पुण्यामध्ये तापमान 10 अंशांवर। तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता। कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। खंडपीठ स्थापनेचा निर्णय कायदेशीर। न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था। पोलीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात। मुक्ताईनगरचे नगरपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष। बीडच्या शिरूर कासार तालुक्यामध्ये पैठण पंढरपूर पालखी मार्गाचं काम अर्धवट। तक्रारीसंदर्भात अधिकाऱ्यांनी भेट न घेतल्यानं नागरिकांकडून निषेध व्यक्त। भंडाऱ्यामध्ये दरोड्यातील 12 आरोपींना अटक। कोरंबी उड्डाणपुलावर ट्रकला अडून चालकाला मारहाण करत रक्कम लांबवली होती। पोलिसांनी 12 तासामध्ये आरोपींना अटक केली। रत्नागिरी शहरामधील अभ्युदयनगरमध्ये बिबट्याचा वावर। मध्यरात्री 1 वाजता बिबट्या वसाहतीमध्ये फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पुरातत्व विभागाकडून पंढरपुरातील विठ्ठल मूर्तींची पाहणी। विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत असल्याचा अहवाल मंदिर समितीकडे दिला। विधी आणि न्याय विभागाने परवानगी दिल्यावर मूर्तीवर वज्रलेप लावला। अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी त्यांचा जुहू परिसरातील एक आलिशान फ्लॅट विकला। 3,20,00,000 रुपयांनी फ्लॅटची विक्री। 13 वर्षांपूर्वी 1,25,00,000 रुपयांनी फ्लॅट खरेदी केला होता।